कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज वटपौर्णिमेचा दिवस होता, तर मी म्हटलं की सर्वांसाठीच खिचडी बनवते, कारण माझ्या मिस्टरांना खिचडी आवडते. गौला आधी आवडत होती, परंतु आता जरा म्हणजे कंटाळा करते खाण्याचा, परंतु तरीही मी बनवली होती. सो जेणेकरून माझंही सकाळी सकाळी लवकर आवरेल, कारण मला पूजा करायची होती आज वटपौर्णिमेची. तर आम्ही मैत्रिणी मिळून बाहेर जाणार होतो. सो म्हटलं की खिचडी केली म्हणजे फक्त 1 पॉट मील होईल. आणि इथे पाणीही तापलं होतं माझ्या मिस्टरांचं. मी लवकर उठून आंघोळ वगैरे केली, त्यानंतर गाऊलाही रेडी केलं आणि गाऊचं इथे लंच बॉक्स मी पॅक करत होते. नमस्कार मंडळी. तर मला आता पूजेला जायचं आहे. असं वाट वाजलं, राघव झोपला होता, तर म्हटलं पटकन मँगो घेऊन येते, कारण पूजेसाठी मँगोज लागतात. तर म्हटलं संध्याकाळी आंबरस देखील होईल उपवास सोडण्यासाठी. तर शेजारीच आमच्या तिथे एक सुपर मार्केट आहे, तर तिथनं मी आता मँगोज घेऊन येते आणि पूजेलाही होतील आणि संध्याकाळी आंबरस देखील होईल. नमस्कार मंडळी. तर आम्ही आता पूजेसाठी रेडी झालो आणि आमच्या बिल्डिंग मधल्या बायका आहेत. तर माझी मैत्रीण आहे सुप्रिया, तिच्यासोबत मी जाणार आहे आणि ती रेडी होते. 5 मिनिटांमध्येचा फोन येईल. तर अशा प्रकारे मस्त साडी नेसून रेडी झाली आहे मी. आणि नवीनच साडी आहे ही, माझ्या मैत्रिणीने दिली आहे मला. तर अशा प्रकारे मस्त असं मेकअप वगैरे केला आणि आजचा दिवस असतो वटपौर्णिमेचा, बायकांना नटण्या सजण्याचा. तर राघवही उठलाय, त्यालाही आंघोळ घातले. तर आता आम्ही निघतो वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आणि तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मागच्या वर्षीप्रमाणे. मागच्या वर्षी मम्मी, आई आणि पप्पा देखील होते इथे घरी. सो मी राघवला घरीच ठेवून गेले होते आणि माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम होतं, सो मला टेन्शन नव्हतं. परंतु आज कोणीच नाहीये घरी, आज मी आणि राघव आहे. तर आम्ही आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी जाणार आहे आणि इथे जवळच एक वडाचं झाड आहे, तर तिथेच पूजा करतो आम्ही. मागच्या वर्षी म्हणजे मी तिथे गेली होती. माझी मैत्रीण आहे एक, तिच्याकडे भूषकारामध्ये असते, ती घरी करते इंडोर. तर परंतु थोडंसं लांब आहे, त्यामुळे मग मी गेले नाही. तर चला आता जाऊया पूजेसाठी.
आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर लागली होती भूक. तर मी शेंगदाण्याची आमटी आणि त्याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा होता माझ्याकडे. सकाळी खिचडीला उकडले होते, त्यातलाच राहिलेला, तर त्यामध्ये घालून दिला. तर तुम्ही अशा प्रकारे हे उपवासाला ॲज अ सूप म्हणून देखील पिऊ शकता आणि त्यामध्ये पोटॅटो घालून देखील खाऊ शकता. तर खूप छान लागतं. तुमच्या अकॉर्डिंगली म्हणजे तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार मिरच्या वगैरे घालायच्यात. आणि यामध्ये मी ऑइल वगैरे काही घातलं नव्हतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फोडणीसाठी घालू शकता, परंतु यामध्ये शेंगदाणे असतात जे की ऑलरेडी फॅटी असतात. शेंगदाण्याचं ऑइल निघतं. सो त्यामुळे मी म्हटलं की चला नॅचरल ऑइल भेटणार आहे आपल्याला शेंगदाण्यामधून. सो मी वरून दुसरं ऑइल घातलं नाही. आणि गाऊ स्कूलवरून येणार होती, सो तिच्यासाठी मस्त 2 चपात्या वगैरे बनवून ठेवल्या आणि इथे चाललं होतं माझं दुपारचं जेवण. आणि मी हे बऱ्याचदा म्हणजे खाल्लेलं आहे अशा प्रकारे दुपारी. तर काय होतं की नवरात्रामध्ये देखील असंच काहीतरी खाल्लं की भूक लागत नाही. आणि शक्यतो तुम्हाला डाएटवर असता तुम्ही, त्यामध्ये खिचडी वगैरे जर खाल्ली तर डाएट म्हणजे काही उपयोग होत नाही. तुम्ही डाएट वगैरे काही केलं तरी खिचडीने. सो त्यामुळे मग मी माझ्यासाठी खिचडी नाही बनवली आज, तर मी गाऊसाठी आणि माझ्या मिस्टरांसाठीच बनवली. सो मी म्हणजे शक्यतो बऱ्याचदा मी टाळते, कारण खिचडीने मला ॲसिडिटी देखील होते. आणि यानंतर मला बेडरूम क्लीन करायची होती. तर बेडरूमची विंडोमध्ये राघव सारखा येतो जातो, त्यामुळे हात वगैरे लागतात त्याचे. खूप धूळ बसलेली असते कधी कधी. सो मी म्हटलं की क्लीन करून घेईल. तरीही ती 1 महिन्याने वगैरे मी क्लीन करते, जास्तही नाही. कारण काय होतं की राघव सारखा तिथे जातो येतो. सो त्यामुळे तर आता सध्या तरी ती विंडो बंद असते, त्यामुळे जास्त लवकर करण्याची गरज नाही. परंतु ओपन असेल तर मग 15 दिवसालाच करावी लागते, कारण खूप धूळ येते बाहेरनं. आणि ते राघव मला शक्यतो नॉर्मली करू देत नाही, परंतु त्याच्यासोबतच मी जी काही माझी घरातली कामं असतील क्लिनिंगची वगैरे ती करते. तर मला आज डेकोरेशन करायचं होतं आणि भरपूर दिवसापासून चाललं होतं की मला अशा प्रकारे इथे माळा लावायच्या आहेत या. आणि तेमूवरून मागवून बरेच दिवस झाले, परंतु अशाच पडून होत्या. म्हटलं आज मी लावून घेते. सो अशा प्रकारे इथे छान डेकोरेशन केलं. तर आत्ता एवढ्यात मी तुमच्यासोबत एक नेस्टोवरून बेडशीट्स आणलेला मिनी ब्लॉग शेअर केला होता. आणि मी 4 बेडशीट्स आणल्या होत्या, तर त्यातल्या 2 आहेत तर त्या या आहेत. तर त्या दोन्ही बेडवर मी टाकल्या होत्या आणि मला खूप छान वाटलं. ॲक्च्युली क्वालिटी देखील याची सुंदर आहे आणि खूप स्वस्त होत्या. एकदम 27.5 समथिंगला होत्या. आणि अशा प्रकारे आपली बेडरूम दिसते. तर एकदम फ्रेश लुक आहे आणि बाहेरचा जो विंडोचा व्ह्यू आहे तो देखील खूप फ्रेश आहे. आणि दुसऱ्या ज्या 2 बेडशीट आहेत तर या आहेत.
होता आंब्याचा रस, चपाती आणि डाळ भात. तर अशा प्रकारे संध्याकाळचं उपवास सोडण्यासाठी बनवलेलं हे जेवण होतं. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.